लोकांसाठी ज्यांची शनी ढय्या सुरू आहे आणि शनी 7.5 आहे. शनी ढय्या तर आहेच तो पार्ट, पण 7.5 वाल्यांना जरा जास्त त्रास आहे, स्पेशली त्या लोकांना ज्यांची कुंभ रास आहे, मीन रास आहे आणि मेष राशी आहे. कुंभ राशीवाले तर खूप दिवसापासून 7.5 मध्ये गुंतलेले आहेत आणि खूप साऱ्या चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत. काहींच्या चांगल्या सुद्धा झालेल्या आहेत, कारण शनी नेहमी वाईटच गोष्टी करत नाही, चांगल्याही गोष्टी करतो. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी झालेल्या आहेत, मी खूप साऱ्या क्लायंटशी बोलते, त्यामुळे मला कळतं की काहींच्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. सो कुंभ राशी, मीन राशी आणि आता पदार्पण केलेली आहे ती मेष राशी. त्यामुळे तुम्ही बघाल की शनी तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी तर देतो, खर्च तर भयंकर देतो. आणि जसं मी नेहमी सांगत असते गोचरनुसार, की म्हणजे जेव्हा कुठली राशी कुठल्या ह्याच्यामध्ये प्लॅनेट कुठले परिवर्तन करतात, काय होतात, ते मी यासाठी सांगत असते की या लोकांना मदत मिळावी. कारण शनी महाराज तुम्हाला काहीतरी शिकवायला आलेले असतात आणि तुम्ही त्याचे आपण सगळे उपाय तर करतो, हनुमान चालिसा करतो, 7मुखी रुद्राक्ष घालतो, त्याचबरोबर शनी चालिसा करत असाल, त्या सगळ्या गोष्टी करतातच. किंवा आणि एक लक्षात ठेवा, उपायामध्ये हा सुद्धा उपाय असतो की आपल्या शरीरातून घाम गळलाच पाहिजे. म्हणजे इतका शनीचा शारीरिक जी उपाय आहे तो, म्हणजे तुमचा घाम आला नाही ना तर मग तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणून घाम येणं फार गरजेचं असतं. शरीराला लेझीपणापासून दूर ठेवायचं असतं 7.5 मध्ये. आणि पर्सनॅलिटी रेमेडीजमध्ये असं मी तुम्हाला सांगेन, खूप सारे अशी संकट येतील, खूप सारे असे प्रॉब्लेम येतील, खूप सारे अशा मनामध्ये त्रास होईल. पण जर तुम्ही त्या त्रासाला अजून त्रास वाढवाल, म्हणजे लाईक तुम्हाला खूप राग येतो समोरच्या माणसाचा, असं वाटतं ह्याला आता ओरडू किंवा ह्याला चिडू किंवा मारू, मग मी तुम्हाला 7.5 वाल्यांना एक सांगेन की जेवढं तुम्ही चिडणार, जेवढं तुम्ही ओरडणार, जेवढं तुम्ही समोरच्यावर राग काढणार, फाडणार, त्याच्या 4 पटीने तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम इकडून तिकडून कुठून तरी येणारच येणार. त्यामुळे जेवढं तुम्ही संयम ठेवणार, जेवढं तुम्ही शांत राहणार, तो 7.5 मधला सगळ्यात महत्वाचा आणि उत्तम मार्ग आहे. तुम्ही जेवढा राग करणार, जेवढा आळसपणा करणार, जेवढा दुसऱ्याला त्रास देणार, त्याच्या 4 पटीचा त्रास तुमच्या आयुष्यामध्ये येणार. त्यामुळे आणि जर तुम्ही चांगल्या माणसाला जर दुखवत असाल तर मग अजून 200 पटीचा आजार किंवा काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे 7.5 शनी ढय्या या राशी ज्या लोकांनी आहे, त्या लोकांनी प्रामाणिकपणे काम करा, शांत राहा, प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा, त्याच्या उलट जाऊ नका किंवा अतिशय जास्त रागराग करू नका, चिडचिड करू नका, नाही त्याचे परिणाम आयुष्यामध्ये फार भयंकर होतात. उपाय सगळ्यांना माहितीच आहेत. सांगायचा हेतू की काही पर्सनॅलिटीमध्ये रेमेडी सुद्धा असतात. सगळ्यात महत्त्वाची असते ती शांत राहणे, संयम राखणे आणि शांत डोके ठेवून निर्णय घेणे. जेवढा राग, जेवढा चिडचिड, जेवढा लोकांना त्रास द्याल, तेवढ्या 4 पटीने त्रास तुम्हाला होईल. सो या गोष्टी